रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 59 ते 69. जैसे भ्रमर परागुणेती परी कमळदळे नेनती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. का आपुला ठाव न सांडिता, आलिंगी जे चंद्र प्रकटता. हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे, ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे. आथिला तोची जाणे मानू इये. अहो अर्जुनाची पाती, परिसन या योग्य हा होती. तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागुनी विनविले. प्रभू सकल हृदय आपुले म्हणून या. जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा. तरी अधिकची तयाचा संतोष आथी. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला. तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. परी अपराध तो आनिक आहे, जे मी गीतार्थ कवळू पाहे. ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. हे अनावरण विचारिता, वायाची दिवसा उपनला चित्ता. हे रवी काय भानु तेजी खद्योता शोभा आधी. की टिटिभू चांचूवरी, मापस्वे सागरी. मी नेन तू त्यापरी प्रवर्ते येथ. ऐका आकाश गिंवसावे, तरी आनिक त्याहुनी थोर हो आवे. म्हणून अपाड हे आघवे निर्धारिता. अर्थ, ज्याप्रमाणे भ्रमर कमलदलाला समजून न देता त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे. नभामध्ये चंद्रमा उदय पावला की चंद्र विकासी कुमुदिनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला आलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. त्याप्रमाणे शुद्ध, सात्विक आणि स्थिर चित्ताने जो संपन्न आहे, तोच गीतेतील अर्थ जाणू शकतो असे आम्ही समजतो. श्रोते हो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीतेचा अर्थ श्रवण करण्यास जे योग्य आहेत, त्या संतांनी कृपा करून इकडे पूर्ण लक्ष द्यावे. महाराज, आपले हृदय सखोल आहे, म्हणून मी लढिवाळपणे आपणास लक्ष द्या असे म्हटले. खरोखर ही माझी आज्ञा नाही, तर आपल्या चरणांना स्पर्श करून मी विनम्रपणाने विनंती केली आहे. ज्याप्रमाणे आपले मूल बोबडे बोलले तरी त्याचा स्वभावतः अधिक संतोष आईवडिलांना होत असतो, त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा अंगीकार करून मला आपले म्हटले आहे. त्यामुळे माझ्यातील उणीवा तुम्ही सहन कराल, त्यासाठी मी स्वतंत्र प्रार्थना करावयास पाहिजे असे नाही. परंतु माझ्याकडून एक अपराध घडत आहे. मी गीतेचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे, म्हणून सांगितलेला अर्थ बरोबर आहे की नाही याकडे लक्ष द्यावे अशी विनंती आहे. गीतेचा अर्थ सांगणे फार कठीण कार्य आहे. याचा विचार न करता तो अर्थ स्पष्ट करण्यासाठी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले. परंतु सूर्याच्या प्रकाशात काजव्याची शोभा असते काय? एखाद्या टिटवीने समुद्राची अथांग खोली मोजण्याकरता चोच बुडेपर्यंत त्यात माप घालावे, त्याप्रमाणे मी जाणकार नसताना गीतेचा अर्थ प्रकट करण्यास प्रवृत्त झालो आहे. आकाशाला कवटाळायचे असेल तर त्यापेक्षा विशाल व्हावे लागते. गीतेवर भाष्य करण्यासाठी प्रकांड पांडित्य हवे, म्हणून मी तर गीतेवर भाष्य करण्यास योग्य नाही असे दिसते. रामकृष्ण हरी.